नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा, कादंबरी, नाटक, कथा, लोकसाहित्य, चरित्र, वैचारिक साहित्य, ग्रामीण साहित्य, साहित्य, ललित गद्य आणि झाडीपट्टी रंगभूमी या संकल्पनांचा परिचय करून घेतला आहे. आता आपणाला आदिवासी साहित्य या महत्त्वाच्या संकल्पनेचा परिचय करून घ्यायचा आहे. आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर वैजनाथ अनमुलवाड, मराठी विभाग, भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात डॉक्टर वैजनाथ अनमुलवाड हे इसवी सन 2006 पासून मराठी विषयाचे अध्यापन करतात. एम.फिल व पी.एच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात. आदिवासी समाज, संस्कृती, भाषा, मौखिक परंपरा, लोकगीत, नृत्य, चित्र, संगीत तसेच आदिवासींचे समकालीन प्रश्न आणि वास्तव याविषयी त्यांनी सातत्याने महत्त्वाचे लेखन केले आहे. त्यांनी आदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्य या बहुचर्चित आणि महत्त्वाच्या पुस्तकाचे संपादन केले असून या ग्रंथाला V.G. रोहमारे व इतर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन व इतर अनेक साहित्य संमेलनात निमंत्रित वक्ते व कवी म्हणून त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय अशा विविध चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला असून मराठीतील महत्त्वाच्या वाङ्मय नियतकालिकांमधून महत्त्वपूर्ण लेखनही केले आहे. याशिवाय विविध जबाबदाऱ्यांचे त्यांनी निर्वहन केले असून त्यामध्ये ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे ऑगस्ट 2018 ते जून 2020 या कालावधीत समन्वयक, राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या लोक कलावंत निवड समितीचे सदस्य, आंचलिक जनजाती विकास मंच, रमणिका फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष, अखिल भारतीय बालकुमार साहित्य समिती शाखा नांदेडचे कार्याध्यक्ष, गुलबर्गा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. सर्जनशील लेखक म्हणून लवकरच त्यांचा रंग सारे मिसळू द्या हा बालकविता संग्रह आणि हाक हा कविता संग्रह असे 2 संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहेत. याशिवाय कथा, कादंबरी आणि नाटक इत्यादींच्या संहिता तयार असून त्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. तसेच आदिवासी साहित्यावरील महत्त्वाचा समीक्षा ग्रंथही लवकरच प्रकाशित होणार आहे. मूलभूत मांडणी करणारे महत्त्वाचे अभ्यासक असलेल्या डॉक्टर वैजनाथ अनमुलवाड यांनी 2 भागात आदिवासी साहित्य या संकल्पनेची केलेली मांडणी आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आपण त्यांच्या या मांडणीचे स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबर 2020 पासून परिचय साहित्य संकल्पनांचा हा अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. विशेषतः पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असलेले तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून हा साहित्य प्रवाह व संकल्पनांचा जो परिचय वजा उपक्रम आहे तो आभासी या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम यशवंत महाविद्यालय मराठी विभाग तसेच कल्पक विद्यार्थी समूह यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे मला वाटते. आजपर्यंत या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध मान्यवर अभ्यासकांनी
या साठोत्तरी साहित्य संकल्पनांच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशी मांडणी केलेली आहे। आज याच उपक्रमाद्वारे मी डॉक्टर वैजनाथ अनमोलवाड, भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आपणासमोर आदिवासी साहित्य, संकल्पना, स्वरूप, इतिहास आणि समकाळातील स्थिती या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहे। हा जो उपक्रम आहे, मागच्या 1-1.5 वर्षांपासून ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवतात त्याचे सर्व आमचे प्रिय मित्र प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो। कारण यांच्या या कल्पक अशा भूमिकेतून, त्यांच्या अभ्यासपूर्ण अशा व्यक्तित्वातून हे जे काही आपण मागच्या अनेक अभ्यासकांचे जे काही एपिसोड आपण पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत, अभ्यासलेले आहेत, तर या सर्वांच्या पाठीमागे महत्त्वपूर्ण जी काही भूमिका आहे ती प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सरांची आहे। प्रथमतः मी यशवंत महाविद्यालय मराठी विभाग तसेच विश्वाधार देशमुख यांचे मी अभिनंदन करतो। मित्रहो, आपण सर्वजण मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर, एकूणच मराठी संस्कृतीवर प्रेम करणारे विद्यार्थी आहोत, माणसं आहोत। आणि म्हणून मराठी भाषा आणि मराठी भाषेतून निर्माण झालेलं जे काही साहित्य आहे किंवा साहित्याचे जे काही प्रकार आहेत, साहित्याच्या ज्या काही संकल्पना आहेत, साहित्याची जी काही भूमिका आहे, ती भूमिका तपासून पाहणं आणि ते योग्य आहे का किंवा त्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत का याचा बारकाईने शोध घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे। हा आवाका तसा खूप व्यापक आहे। खूप प्राचीन काळापासून चालत आलेली जे काही ही साहित्य संस्कृती आहे, ज्याला आपण वाङ्मय संस्कृती म्हणतो, ही अतिशय वैदिक पूर्व काळापासून चालत आलेली आहे। परंतु वैदिक काळ जेव्हा प्रारंभ होतो, म्हणजे आर्यांचं जेव्हा इथे आगमन होतं या भूमीवरती, आणि त्यानंतर मात्र इथल्या जे काही सामाजिक स्थिती आहे या भूभागावरची, त्यामध्ये वेगवेगळे असे गट पडत गेले, वेगवेगळे असे स्तर पडत गेले आणि एक वेगवेगळं असं वर्गीकरण होत गेलं। आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अगदी तपशिलात जाण्याची इथे तेवढी आवश्यकता वाटत नाही असं मला वाटतं। कारण मला फक्त आदिवासी साहित्य आणि संकल्पनेच्या संदर्भाने एकूणच आदिवासी समाज जीवन आणि आजची त्यांची जी काय स्थिती आहे या संदर्भाने आयोजकांनी असा विषय दिलेला आहे आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षितही आहे। परंतु एक पार्श्वभूमी म्हणून आपल्याला हा जो काळ आहे, समग्र जो काही हे पटल आहे काला, हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं वाटतं। आणि म्हणून मी ओघवत्या स्वरूपात आपण पाहतो की इथे नेहमीच 2 असे वर्ग केले गेलेले आहेत, एक अभिजन वर्ग आणि दुसरा आहे बहुजन वर्ग। अभिजन वर्गाचे जे काही प्रश्न आहेत सामाजिक जीवन जगत असताना, ते सगळे प्रश्न त्यांचे जवळपास आजच्या काळात तरी मिटलेले आहेत असं वाटतं। परंतु जो काही बहुजन वर्ग आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या जगण्यामध्ये प्रश्नांचा अनेक भडीमार आहे। त्यांचे प्रश्न अजूनही संपलेले नाहीत, त्यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत। आणि म्हणून आपण पाहतो की जेव्हा प्राचीन काळापासून चालत आलेल्या ह्या ज्या काही विचारधारा आहेत, या विभिन्न स्वरूपाच्या विचारधारा आहेत, या विचारधारा नेहमीच बहुजनांच्या संबंधाने जेव्हा आपण विचार करतो तर बहुजन या संकल्पनेअंतर्गत जो काही समाज गट आहे, जे काही समाज स्तर आहेत, ते मात्र नेहमी संघर्ष करत राहिलेले आहेत। कोणाच्या विरोधात? तर अभिजनांच्या विरोधात। अभिजन म्हणजे कोण? तर इथली व्यवस्था चालवणारे काही मुठभर लोक। आणि मग हे जे मुठभर लोक आहेत हे व्यापक अशा जनसमूहावर दीर्घकाळ, मी म्हणेन तर आस्थागायत देखील, हे एका अर्थाने वर्चस्व निर्माण करू पाहत आहेत। आणि म्हणून याला शेह देण्यासाठी या ना त्या कारणाने बहुजनातले जे काही समाज सुधारक आहेत, जे काही विचारवंत आहेत, त्यांनी त्या त्या काळामध्ये यांच्या बरोबर संघर्षासाठी उभं राहिलेले आहेत। आता या संघर्षामध्ये अनेक नामावळ्या आहेत। अगदी आपण
चार्वाक शंभुकापासून महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अगदी दाभोळकर, गौरी लंकेश यांच्यापर्यंतची काही विवेकवादी किंवा समाजवादी भूमिका ठेवून जे काही संघर्ष करणारे लोक आहेत यांचा आपण आवर्जून उल्लेख करत असतो. आणि मध्ययुगीन जो काळ आहे तो वेगवेगळ्या संप्रदायांचा काळ होता, वेगवेगळ्या पंथांचा काळ होता. या संप्रदायाच्या माध्यमातून संतांनी किंवा त्या पंथातील जे काही संत आहेत, विचारवंत आहेत, सुधारक आहेत, समाज सुधारक आहेत, विवेकवादी दृष्टिकोन समोर ठेवून सबंध समाजाचं कल्याण करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेले आहेत, मग त्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, महात्मा चक्रधर असतील, नंतरच्या काळात संत तुकाराम महाराज असतील, तर यांची जी काही भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्वाची. आणि विशेषतः वारकरी संप्रदायातला जो काही हा वर्ग आहे किंवा जी काही ही रचना आहे संतांची, ती आपण जर पाहिलं, त्याचा अभ्यास केला बारकाईने, तर बहुतांश यातले जे काही संत आहेत हे बहुजन समाजातून आलेले आहेत. कोणी कुंभार आहे, कोणी माळी आहे, कोणी न्हावी आहे, कोणी महार आहे, नाही का. म्हणजे कान्होपात्रासारखी एक अशी स्त्री आहे ज्यांच्यासाठी समाजाने एक वेश्या व्यवसाय करणारी जी काही स्त्री आहे, तर अशातून ते आलेले काही संत आहेत. म्हणजे जनाबाई आहे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या बहुजनातल्या संतांनी तत्कालीन जे काही समाज जीवन आहे तो समाज जीवन कशा पद्धतीचा आहे त्यांनी आपापल्या या अभंगातून, ओव्यांतून, श्लोकांतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून संत साहित्याला आपण चळवळीचं साहित्य म्हणतो. त्यानंतर आपण पाहतो हा प्रचंड फार मोठा काळ आहे, त्याला आपण वेगवेगळे राजकीय कालखंडातील साहित्याची निर्मिती असंही आपण म्हणतो. जेव्हा वाङ्मयाचा अभ्यास आपण जेव्हा करतो तर मग यादव काळ आहे, बहामनी काळ आहे, शिवकाळ आहे, पेशवे काळ आहे, आणि त्याच्यानंतर मग आंग्ल काळ आहे, ज्याला आपण इंग्रजी राजवटीनंतरचा कालखंड म्हणतो. तर त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्याची निर्मिती होत होती. वेगवेगळ्या साहित्य प्रकारांच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी वेगवेगळ्या संतांनी आपापल्या संप्रदायाच्या भूमिकेतून कार्य करताना आपल्याला दिसतात. आणि मग आता आधुनिक काळ केव्हा सुरू होतो, जेव्हा पेशव्यांचा अस्त होतो आणि इंग्रजांची सुरुवात होते, म्हणजे इंग्रजी राजवटीची सुरुवात होते महाराष्ट्रात, त्याबरोबरच संपूर्ण भारतामध्ये. तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की इथे राजकीय व्यवस्था होती, इथे एक प्रकारची संस्थानिकं होते. भारतामध्ये जवळपास 600च्या वर संस्थानिकं होते. आज आपण ज्या मराठवाड्याच्या या भूभागावरती राहतो इथे सुद्धा दीर्घकाळ निजामाचं राज्य होतं. 17 सप्टेंबर 1948 मध्ये आपण स्वतंत्र झालो, जे की भारताला स्वातंत्र्य 47 मध्ये मिळालं होतं, 15 ऑगस्ट, बरोबर आहे. आणि म्हणून ही जे काही संस्थानिकं होती ती आपापल्या राज्यामध्ये प्रगल्भ होते. राजा म्हणेल ती दिशा असं जेव्हा आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने जेव्हा हुकुमशाही असते, जेव्हा राजेशाही असते, त्यावेळी फक्त राजाचं आणि राजाशी धार्जिणे असलेले जे काही लोक आहेत त्यांचंच चालतं. आणि मग अशा वातावरणामध्ये जीवन जगत असताना सर्वसामान्य लोकांना आणि त्यांच्या समोर किती मोठ्या अडचणी होत्या. आणि म्हणून त्यांना सगळ्याच गोष्टींपासून वंचित राहावं लागलं. म्हणजे विकासापासून वंचित राहावं लागलं, शिक्षणापासून वंचित राहावं लागलं, अभिव्यक्त व्हायचं असेल त्यापासूनही वंचित राहावं लागलं. म्हणजे जवळपास सगळ्याच प्रकारचं स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावलं घेतलं गेलं होतं. आणि म्हणून मग आता त्यांच्यात ज्या काही भावना आहेत, ज्या काही दीर्घकाळापासून त्या अंतर्गत दाबून ठेवलेल्या ज्या भावना आहेत, त्यांचा कधी ना कधी विस्फोट होणं हे गरजेचंच होतं. आणि म्हणून जेव्हा आपण इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा साहित्याला प्रारंभ होतो, ज्याला आपण अनुवादित साहित्य, भाषांतरित साहित्य वगैरे वगैरे असं जे काही म्हणतो आपण, म्हणजे इथं मुद्रण कलेला प्रारंभ झाला, इथे पाश्चात्य साहित्याचं भाषांतर मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. आणि म्हणून मग पुढे साहित्याची निर्मिती होत गेली. आणि मग आपण जेव्हा असे टप्पे करत करत येतो त्यावेळी मग बाबा पद्मनजींपर्यंत येतो. आणि मग स्वतंत्र कादंबरीची निर्मिती कशी झाली, त्याच्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेतून कोणकोणत्या विषयावर प्रहार केला, न्यायमूर्ती रानडे असतील, आगरकर असतील, टिळक असतील, नाही का. आणि महत्वाचे सगळ्यात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील. आता हा जो काळ होता तो अतिशय संघर्षाचा काळ होता. आणि मग आधुनिक साहित्याला प्रारंभ
जेव्हा होतो तेव्हा आपण पाहतो की ह्या सगळ्या साहित्याच्या माध्यमातून म्हणजे संत साहित्याचे जे काही आहे त्या साहित्यामध्ये आधुनिकतेची बीज पेरली गेली होती. आणि मग केशवसूत असतील आणि मग हरिभाऊ आपटे असतील, मग अनेक साहित्यिक आहेत पुढच्या काळामध्ये आपण पाहतो, आणि ज्या वेगवेगळ्या विचारधारा घेऊन या साहित्यिकांनी लेखन केलेलं आहे. मग पुढच्या आपण 20 नंतरचा काळ पाहतो, म्हणजे गांधी युगाचा प्रारंभ होतो, टिळक युगाचा अस्त होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय कार्याला, सामाजिक कार्याला त्याच काळामध्ये प्रारंभ होतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महात्मा ज्योतिबा फुले यांची जे काही कार्य आहे, मग ते शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य असेल, ते साहित्याच्या क्षेत्रातलं कार्य असेल, एकूणच ग्रामीण जीवन सुधारण्याच्या दृष्टीने केलेली त्यांचं जे काही साहित्य आहे त्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे, मग ते शेतकऱ्याचा आसूड असेल किंवा त्यांनी निर्माण केलेले अनेक वैचारिक लेखन असतील, त्यांचे नाटक असेल वगैरे वगैरे, यांचा जेव्हा आपण बारकाईने अभ्यास करतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की इथली जी काही सनातनी व्यवस्था आहे, इथले जे काही अभिजनवादी वर्ग आहे, तो अभिजनवादी नेहमीसाठीच ह्या सगळ्या लोकांवर वर्चस्व निर्माण करणारा वर्ग आहे, त्यांच्यावर अन्याय करणारा वर्ग आहे, तो शोषक आहे. आणि मग हा जो वर्ग, बहुसंख्य वर्ग आहे, तो शोषित का आहे, तो संघर्ष करतो पण त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य का मिळत नाही, तर त्याच्या पाठीमागची जी काही कारणं आहेत त्याचा शोध जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने घेतला त्यावेळी त्याचं कारण होतं की शिक्षण. आणि म्हणून जोपर्यंत सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळणार नाही, स्त्रियांना शिक्षण मिळणार नाही, तोपर्यंत इथल्या समाज जीवनामध्ये आमूलाग्र बदल होणार नाही. आणि म्हणून जेव्हा मग समाजात जर बदल घडवून आणायचा असेल तर संपूर्ण समाज, म्हणजे तो मग जे चातुर्वर्ण व्यवस्थेत बसणारा असेल आणि मग तो जो काही संपूर्ण समाज आहे तो एक झाला पाहिजे, समानता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि समानतेबरोबरच सगळ्यांना जीवन जगण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार समपातळीवर असला पाहिजे, असं कबीरापासून महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, जे काही परिवर्तनवादी विचाराचे लोक होऊन गेले किंवा आजतागायत ज्यांनी महत्त्वाचं असं कार्य केलं, त्यांची जी काही भूमिका होती ती सर्वसमावेशक अशा स्वरूपाची भूमिका होती. आणि म्हणून मग आपण आता एकीकडे पहा, म्हणजे साहित्यावर या विविध चळवळींचा प्रभाव कसा पडतो. साहित्याचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना आपल्याला या समाज सुधारकांचं कार्य, त्यांचे विचार आणि त्यांनी जे काही कृतीच्या माध्यमातून, नुसते विचार देऊन ते थांबलेले नाहीत तर तशी त्या प्रकारची कृती केली आणि त्या माध्यमातून त्या ज्या काही चळवळी निर्माण झाल्या त्या चळवळींचा प्रभाव त्या काळातल्या साहित्यावर कसा पडलेला आहे याचाही शोध अनेक अभ्यासकांनी घेतला. आणि म्हणून म्हणजे गांधींचा राजकीय कालखंड असेल, त्याआधी टिळकांचा राजकीय कालखंड असेल, त्याच्याही आधी आपण पाहतो म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांपासून तर अगदी नासी फडके, प्रके आत्रे यांच्यापर्यंत ही जी फार मोठी प्रचंड अशी फळी आहे, श्रीम माटे असतील, केतकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, तर हे प्रचंड फार मोठा हा आवाका आहे. तर या सगळ्या प्रतिभावंतांनी, या लेखकांनी, कवी, कथाकार, कादंबरीकारांनी त्या काळात जेव्हा जीवन जगत होते तर समाज जीवनाचं चित्र त्यांच्या साहित्यामध्ये कशा पद्धतीने प्रतिबिंबित झालेला आहे याचाही शोध एक विद्यार्थी म्हणून आपल्याला घेणं अपेक्षित आहे. आता मित्र, ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण हे आहे की इथला बहुजन वर्ग ज्या पद्धतीने जीवन जगत होता त्यांच्यासाठी लेखन करावं असं किती लोकांना वाटत होतं, किती प्रतिभावंतांना वाटत होतं. आणि मग जर यदा कदाचित लेखन केलेच असतील, आता उदाहरणार्थ गोंडवनातील प्रियवधा हे केतकरांची कादंबरी आहे, जवळजवळ आज 95 वर्षापूर्वी ही कादंबरी लिहिली गेली 1926 मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी फक्त वर्णनाच्या पातळीवर आदिवासींचं चित्रण त्या कादंबरीमध्ये येतं आणि म्हणून त्यांनी काय एक सहानुभूती म्हणून या सगळ्या बाबींकडे या लेखकांनी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा टप्पा पाहतो श्रीम माटे यांनी पहिल्यांदा आदिवासी जीवन, बन्सीधरा आता तू कुठे रे जाशील या कथेच्या माध्यमातून त्यांनी चित्रित केलेलं आहे.
आता मग म्हणजे किती अल्प प्रमाणावर, परंतु सगळ्यात महत्वाचं ज्यांना आपल्याला श्रेय द्यावं लागतं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काही कार्य आहे ते अतिशय महत्वाचं कार्य याच्यासाठी आहे. महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा आपल्या साहित्याच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी जे काही व्यक्त केलेलं आहे ते फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. मी म्हणालो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी असं म्हणाले त्यांच्या साहित्यामध्ये की गोंड भिल्ल क्षत्री होते मूळधनी, इराणी मागुनी आले इथे, अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि तो अतिशय महत्वाचा उल्लेख आहे. आणि तो समजून घेणं आणि त्याच्याबद्दल तपासून आजच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर चिंतन करणं हे फार महत्वाचं आहे. ते असं म्हणाले होते की आदिवासींच्याच नव्हे तर एकूणच समाज जीवन जाणीवाचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतला आणि आदिवासींच्या संदर्भाने ते म्हणाले की गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळधनी, इराणी मागुनी आले इथे, इराणी म्हणजे आर्य लोक, कोळी भिल्ल क्षेत्री शरांनी तोडिले, हाकलून दिले राणीवनी. हे पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आदिवासींच्या संदर्भाने त्यांनी नोंद घेतल्याचं आढळतं. हे लिखित स्वरूप, आधुनिक काळातील लिखित स्वरूपाचं ही नोंद आहे आणि ही पहिल्यांदा घेतली गेलेली नोंद आहे. आणि म्हणून आदिवासींच्या अस्तित्वाविषयीची महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली नोंद ही समग्र आदिवासी साहित्याच्या ज्या काही महत्वाच्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणांपैकी महात्मा ज्योतिबा फुले एक महत्वाचे प्रेरक आहेत असं आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. मित्रहो, साहित्याकडे येण्यापूर्वी आदिवासी साहित्य, आदिवासी साहित्याची संकल्पना, आदिवासी साहित्याचं स्वरूप, आदिवासी साहित्याची वाटचाल वगैरे वगैरे, आदिवासी साहित्याची व्याप्ती या संदर्भाने चर्चा करण्यापूर्वी आपल्याला आदिवासी म्हणजे कोण या संदर्भाने थोडक्यात समजून घेणं महत्वाचं वाटतं. आता जेव्हा आपण ही पार्श्वभूमी पाहत होतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की मग इथल्या बहुतांश साहित्यिकांना आदिवासींची नोंद घ्यावी, आदिवासींच्या संदर्भाने विचार मांडावेत असं बहुतेकांना वाटलेलं नाही. आणि म्हणून मग कलावाद असेल, जीवनवाद असेल, या सगळ्या ज्या काही संकल्पना आहेत म्हणजे वि स खांडेकर असतील किंवा नासी फडके असतील, यांचा जो बहुचर्चित कलावाद आणि जीवनवादी दृष्टिकोन आहे साहित्यातून दिसून येणारा, तर ह्या सगळ्या मातब्बर लेखकांनी सुद्धा आदिवासींच्या संदर्भाने कुठेही फारशी दखल घेतली गेल्याचं दिसत नाही. आणि म्हणून आता काही असं म्हटलं जातं की हे जे मराठी साहित्य आहे ते सदाशिव पेटी साहित्य आहे, ते विशिष्ट लोकांसाठीच लिहिलं गेलेलं साहित्य आहे. मग साहित्याचे प्रयोजने काय आहेत? आपण जेव्हा काव्यम यशस्वी अर्थकृते व्यवहार विंदे शिवेत रक्षितये कांता संमित उपदेश युजे असे जे मम्मटांनी सांगितलेले जे साहित्याचे प्रयोजने आहेत, तर त्या प्रयोजनांमध्ये आदिवासींच्या जीवनाबद्दल या लेखकांनी कशा पद्धतीची मांडणी केली, प्रश्नचिन्ह आहे. मी म्हणेन तर केलीच नाहीये. आणि जो त्या आधुनिक मराठी साहित्याच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे जे साहित्य आहे मनोरंजनाचं साहित्य आहे प्रामुख्याने असं म्हटलं जातं. आणि मग मनोरंजन कोण करतात? ज्यांचे जवळपास सगळे प्रश्न मिटलेले आहेत ते लोक मनोरंजन करतात. बरोबर आहे, असा एक ढोबळमानाने आपण विचार करतो. परंतु असंही नाही की ज्यांचे प्रश्न अजूनही मिटलेले नाहीत पण ते मनोरंजन करत नाहीत का? तेही करतात मनोरंजन. परंतु ज्या मधल्या काळामध्ये ज्यांच्यासाठी साहित्य लिहिलं गेलं ते एक करमणूक प्रधान साहित्य म्हटलं गेलेलं आहे. परंतु करमणूक प्रधान साहित्य हे एकूणच समाज जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो का, याचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल. आता हा फार मोठा आवाक आहे. असो, तर मग जेव्हा आपण साहित्याची एक चिकित्सा करतो मराठी साहित्याची, तर त्या चिकित्सेमध्ये बहुतांश बहुजन वर्गाच्या बाजूने लेखन करणारं लेखन आपल्याला अतिशय कमी प्रमाणात दिसून येतं. याचाही आपण शोध घेतला पाहिजे. मग असं करत करत जेव्हा मराठी साहित्य वेगवेगळ्या साहित्य प्रकारांच्या माध्यमातून लिहिलं जात होतं, पुढे येत होतं वाचकांच्या, अभ्यासकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या, तेव्हा
त्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तत्कालीन सामाजिक प्रश्न असतील, भाषेचे प्रयोग असतील वेगवेगळे, या माध्यमातून वाचकांसमोर येत होते. आणि मग असं स्वातंत्र्यापूर्वीच्या साहित्याचं स्वरूप आपण तपासून पाहताना बहुजनांसाठी वास्तव पातळीवर लेखन करणारे लेखक अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपल्याला सापडतात. आणि म्हणून त्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांचाही आपल्याला उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यांनी समाजातल्या तळागाळातील लोकांसाठी प्रामुख्याने लेखन केलेलं आहे. आणि मग तिथून जेव्हा आपण पाहतो 45 ते 60 हा जो टप्पा आहे, तिथून मग हळूहळू साहित्यामध्ये एक सामाजिक वास्तवता आपल्याला आलेलं दिसतं. आणि मग ही जी वास्तवता आहे ती त्या समाजात ज्या वेगवेगळ्या स्तरांच्या माध्यमातून जीवन जगणारे लोक आहेत, बहुस्तरीय ज्याला आपण म्हणतो, तर मग त्यांचे प्रश्न कोणते आहेत, मग त्यांचं जीवन चित्रित व्हायला पाहिजे का नाही साहित्याच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीने मग अण्णाभाऊ साठेंच्या नंतर एक साहित्याच्या चर्चेला एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप प्राप्त झालं. समीक्षकांनी भलेही त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या साहित्याची दखल घेतली गेलेली नसली, तरी नंतरच्या काळात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या वरती समीक्षकांनी असेल, अभ्यासकांनी असेल, महत्त्वपूर्ण चर्चा केलेली आहे. आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळालं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून किंवा पुढाकारातून भारतीय संविधानाची रचना झाली. आणि मग 1950 नंतर आम्ही भारतीय संविधान अंगीकृत केलं. आणि लोकशाही, जगातल्या सगळ्यात मोठी जी काही लोकशाही आहे भारतातली, त्या माध्यमातून आम्ही सगळी सूत्र हाती घेतली. आणि मग हळूहळू इथला जो वंचित घटक होता, इथला दऱ्याखोऱ्यात राहणारा जो आदिवासी घटक होता, इथला दलित घटक आहे, इथला एकूणच सगळे बहुजन लोक आहेत, मग यांना शिक्षणाचं स्वातंत्र्य बहाल झालं. आणि मग ते शिक्षण घ्यायला लागले. आणि मग शिक्षण घेतल्यानंतर आजपर्यंत त्यांच्या मनात ज्या काही भावना होत्या, ज्या काही व्यथा होत्या, वेदना होत्या, त्या तशाच दबून ठेवलेल्या होत्या. आणि मग शिक्षणाच्या माध्यमातून ते हळूहळू व्यक्त व्हायला लागले. म्हणजे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला एकूणच जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं. आणि ह्या स्वातंत्र्याने हळूहळूच का होईना, का सवगतीने, पण शिक्षणाची जी काही गंगा आहे, ज्याला आपण ज्ञानगंगा म्हणतो, ती हळूहळू वाड्यापाड्यांपर्यंत पोहोचायला लागली. आणि मग हळूहळू आदिवासी शिक्षण घेऊ लागला. आणि मग हा जो नवतरुण आदिवासी आहे, शिक्षण घेऊन पुढे आलेला, त्यांनी एक वेगळे विचार मांडू लागले. आणि ह्याच काळामध्ये मग 60 आपण ज्याला म्हणतो 1960 मध्ये मराठी साहित्यामध्ये एकूणच जो आमूलाग्र बदल झाला, तो आमूलाग्र बदल म्हणजे साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाह होत. आणि मग ही प्रवाह जे आहेत, मग त्या प्रवाहांची भूमिका काय आहे, त्या प्रवाहांचं स्वरूप काय आहे, त्या प्रवाहांच्या एकूणच जी काही वाटचाल आहे, ती वाटचाल कशा पद्धतीची आहे, यावरतीही प्रामुख्याने विपुल प्रमाणामध्ये लेखन झालेलं आहे, चर्चा झालेली आहे. तर आपण ही प्रवाह कोणकोणती आहेत, मग ही प्रवाह निर्माण होण्याची कारणं काय, तर ती कारणं आता जी आपण पार्श्वभूमी बघितली, त्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून हे जे काही साहित्य लिहिलं जात होतं ते बहुजनांसाठी नव्हतं. बहुजनांचे प्रश्न जे काय आहेत तसेच अडगळीत पडलेले होते. एकूणच काय, बहुजनाचं अस्तित्व हेच धोक्यात आलेलं होतं. त्यांचं कोणी उल्लेखच करत नव्हते. आणि अनुल्लेखानं मारणं हे अत्यंत धक्कादायक बाब असते. आणि म्हणून दुर्लक्षित राहिलेला समाज किंवा त्या पद्धतीने जो जीवन जगत होता, म्हणजे मी सांगितलं, आता मी पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख नाही करणार, ही जी वर्णव्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, धर्म व्यवस्था आहे, ही अत्यंत भयंकर अशा स्वरूपाची आहे. कारण इथे विषमताच तुम्हाला दिसते. मग आपण म्हणतो ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यानिक, शूद्र, ही जे काही आहे, आणि पुन्हा अतिक्षुद्र म्हणतो. असो, तर हे जे सगळे 85% जो हा समाज आहे, तो ग्रामीण भागात राहणारा आहे, निमशहरी शहरांमध्ये राहणारा आहे, आणि विशेषतः जंगल, दऱ्या, खोरे, कड्या, कपाऱ्यांमध्ये जीवन जगणारा समाज आहे. तर या समाजाकडे आमच्या इथल्या किती लोकांचं लक्ष गेलं. मी असं म्हणेन की जेव्हा इंग्रज इथं आले, इंग्रजांचं राज्य निर्माण झालं, त्यांनी भाषिक सर्वे करण्यासाठी किंवा एकूणच समाजाचं सर्वे करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ते पोहोचले, जिथे आम्ही कधीच पोहोचलो नाही तशा जंगलात ते पोहोचले. खरं तर त्यांना एका अर्थाने आपण धन्यवादच द्यायला पाहिजे.
18व्या शतकामध्ये अंदमान निकोबारमध्ये हे जे काही बेटा आहेत, त्या बेटांमध्ये आज जे काही आदिवासी जीवन जगतात किंवा जारवा असतील किंवा तिथले जे काही आदिवासी आहेत, तिथे आदिवासी होते हेच आम्हाला माहीत नव्हतं 18व्या शतकापर्यंत. आणि इंग्रज खऱ्या अर्थाने ते मुत्सद्दी आहेत. म्हणजे आपण पाहतो ना, ग्रियर्सनचं केवढं मोठं काम आहे भाषिक सर्वेक्षणाच्या संदर्भाने. अनेक इंग्रज अधिकारी आहेत ज्यांच्याकडे एक मुत्सद्दी होते, ते एक दृष्टिकोन होता, आणि मग त्यांनी तिथं पोहोचले. आणि तेव्हा आम्हाला कळलं की अरे, आमच्या भारत भूमीवर अंदमान निकोबार नावाचे जे काही 2 बेटा आहेत, त्या बेटांवरती अतिशय प्राचीन काळापासून आदिवासी समूह राहतात आणि ते नैसर्गिकदृष्ट्या जीवन जगतात, हे आम्हाला कळालं. अरे हो, असं का? म्हणजे अशी आमची इथली समाज व्यवस्था आहे. म्हणजे काही देणं घेणं नाही, म्हणजे कोण कुठे काय करतात, कोण आहेत, म्हणजे आम्ही सर्व भारतीय. अरे पण भारतीय आहोत, पण त्या प्रत्येक भारतीयांपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला का? आजही मी सांगतो, ही जी काही राजकीय व्यवस्था आहे, ही आजही विकासाच्या दृष्टीने जे काही आज चर्चा केली जाते, आजही मी असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक पुरावे आहेत, असे काही वाडेपाडे आहेत की तिथे कुठल्याच प्रकारची विकास हा पोहोचलेला नाही. आजही बिचारे त्याच पद्धतीचं जीवन जगतात, जे जीवन त्यांनी अगदी 11व्या-12व्या शतकात किंवा 16व्या-17व्या शतकात जीवन जगत होते. तर ही फार मोठी खंत आहे. मग याच्या संदर्भाने लेखन करायला नको का? बिलकुल करायला पाहिजे. आणि म्हणून हे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत, अस्तित्वाचे असतील, अस्मितेचे असतील, अभिव्यक्तीचे असतील, एकूणच आमची दखल का घेतली गेली नाही या दीर्घकालीन परंपरेत, त्याच्या संदर्भाने असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रहो, की ही जे काही प्राचीन काळापासून चालत आलेली ही जे काही सामाजिक वाटचाल आहे, त्या सामाजिक वाटचालीमध्ये जे काही आमूलाग्र बदल होत गेले, त्या बदलांच्या पाठीमागे बहुजनांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचा एक पराक्रमी असा इतिहास आहे. परंतु तो जो काही मुख्य इतिहास ज्यांनी घडवला, त्यांची मात्र या जे काही इतिहास लिहिलेले आहेत, त्यांनी त्यांची दखलच घेतली नाही. दुसरेच पात्र त्यामध्ये त्यांनी उभं केले आणि रंगवले. कारण का तर आमचा बहुजन जो वर्ग आहे, तो फक्त कर्तृत्वाला महत्त्व देतो आणि पुढे करून स्वतःचंच चित्रण करणं, रंगवणं, याला तो अजिबात महत्त्व देत नाही. तिसरं कारण म्हणजे तो निरक्षर असल्या कारणाने किंवा त्याला कुठल्याच प्रकारचं मोह नसल्या कारणाने तो फक्त कर्तृत्व करणे, देशासाठी लढणे, झगडणे, एवढंच त्याला माहीत. आणि त्याला स्तुती वगैरे अजिबात आवडत नाहीये, तो काय स्तुतीप्रिय वगैरे नाहीये. आणि म्हणून जे आहे त्या पद्धतीने जगणे आणि आपल्या अस्तित्वावर जर कोणी घाला घालत असतील तर त्याचा प्रतिकार करणे, संघर्ष करणे, विद्रोह करणे, एवढंच त्याला कळतं. आणि म्हणून ग्रामीण भागात असो किंवा पहाडी भागात असो किंवा शहरी भागात असो, जिथे कुठे हा वंचित बहुजन वर्ग किंवा आदिवासी वर्ग पोहोचलेला आहे, तो आजही त्याच्या पद्धतीने जीवन जगतो. त्याची जी काही संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या अनुषंगाने तो वाटचाल करतो, त्या पद्धतीने तो जगतो. आणि म्हणून जरी अन्याय होत असेल, परंतु त्या अन्यायाचा प्रतिकार तो एकदम असा बंडखोरी अशा पद्धतीने तो करत नाहीये. आणि म्हणून त्याच्याकडे फार प्रचंड संयम आहे. आणि संयमामध्ये जेवढी ताकद असते ना मित्र, तेवढी ताकद कुठेच नसते. आणि म्हणून दुसरं म्हणजे काय, तो निर्मोही आहे. म्हणजे त्याला संचयी साठा करून ठेवण्याची गरजच नाहीये. असो, माझा मुद्दा हा होता की जे कर्तृत्ववान होते, शूरवीर होते, लढवय्ये होते आदिवासी किंवा एकूणच वंचित घटकातील आमच्या बहुजन वर्गातील हे जे काही समाज आहे, तो लढवय्या होता. त्यांचा खरा इतिहास इथे दडपून टाकला गेला. त्यांनी जो काही संघर्ष केलेला आहे त्या वाईट गोष्टींच्या विरोधात, प्रथांच्या विरोधात. इथे जमीनदार होते, इथे मोठमोठे म्हणजे इथली व्यवस्था ही बहुजनांच्या विरोधात राहत होती, म्हणजे ज्याला आपण मनुवादी व्यवस्था म्हणतो. तर यांच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. त्याच्यानंतर इंग्रजांच्याही विरोधात संघर्ष केला, नाही असं नाही. महान क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांची जी काही उलगुलान चळवळ आहे, याच्या संदर्भाने आपण खूप वाचन झालेलं आहे, लेखन झालेलं आहे. उलगुलान चळवळीच्या संदर्भाने पहिला तो क्रांतिकारी आहे जो इंग्रजांच्या विरोध झारखंडमध्ये तो चळवळ करतो, तो एक उलगुलान उभा करतो. उलगुलान याचा अर्थ एकाच वेळी बहुदिशेने केलेला उठाव, केलेला संघर्ष, त्याला आपण उलगुलान म्हणतो.
पण इथल्याच आपल्याच बांधवांनी शेवटी बिरसा मुंडाला पकडून दिलं. म्हणजे इथे पहा, म्हणजे आपलेच लोक आपल्यावर कुरघोड्या करतात. म्हणजे आज जे काय जमातींवरती टांगत्या तलवारी आहेत ना, हे यांच्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. असं का? तर हे जे विष पेरण्याची जी काही भूमिका आहे ती कोणीतरी, ती एक वेगळी शक्ती आहे. करविता धनी कोणीतरी वेगळा असतो आणि त्याचा आधी तपास घेतला पाहिजे, त्याचा आधी शोध घेतला पाहिजे, तरच आपल्या सगळ्यांचे प्रश्न मिटतील. परंतु मागच्या अनेक वर्षापासून आम्ही त्याचा कधीही शोध घेत नाही. आम्ही आमच्यातच भांडणं करतो, आम्ही आमच्यातच संघर्ष करत असतो. तो आमका तो ढमका. अरे पण तुम्हाला आमका ढमका करणारा कोणीतरी आहे, त्याचा आधी शोध घ्या, तरच तुमचं अस्तित्व इथे टिकेल, तरच तुमच्या अस्मितेला काहीतरी अर्थ असेल. आणि म्हणून जेव्हा अशा सगळ्या गोष्टी आणि त्या खदखदू लागल्या त्याच्या मनामध्ये, तेव्हा मग एका स्वातंत्र्यानंतर एक वेगवेगळे वाङ्मयीन प्रवाहाच्या माध्यमातून हळूहळू त्याच्या ज्या काही भावना आहेत, तो लेखनाच्या माध्यमातून, अभिव्यक्तीच्या माध्यमातून तो त्या भावना शेअर करू लागला, इतरांपर्यंत पोहोचू लागला. अन्याय अत्याचारच्या विरोधात ज्या काही वाईट रूढी, प्रथा, परंपरा होत्या, अंधश्रद्धा होती, श्रद्धा होती, ते जे काही निरक्षरतेच्यामुळे ज्यामध्ये तो खितपत पडलेला समाज होता, त्याच्या विरोधात तो आता काम वाचा फोडू लागला. त्याला वाचा फुटल्या गेली. म्हणून आदिवासी बोलू लागला असं आमचे ॲडव्होकेट उत्तम बंडू तुपे यांची एक छोटी पुस्तिका आहे, ती जरूर तुम्ही वाचा. आणि म्हणून हे सगळं हा जो प्रवाह आहे तो 60 वाङ्मयीन प्रवाहापर्यंत आपण येतो. आणि इथे जे ग्रामीण साहित्य आहे, ग्रामीण साहित्य प्रवाह आहे, दलित साहित्य प्रवाह आहे, तर त्याच्यानंतर आदिवासी साहित्य प्रवाह आहे. तर या प्रवाहांकडे आपण जेव्हा येतो त्यावेळी आपल्यासमोर इथल्या आजपर्यंत ज्या दुर्लक्षित राहिलेला वर्ग आहे, तो दुर्लक्षित राहिलेला वर्ग आणि महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज हे जे काही परिवर्तनवादी विचाराचे हे समाजसुधारक होते, म्हणजे करते समाजसुधारक होते, यांच्या ज्या काही प्रेरणा आहेत त्या आता आम्ही तपासून बघायला लागलो. त्यांचं जे काही कार्य आहे त्याबद्दल आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. म्हणजे आरक्षणाची तरतूद राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा मांडली आणि ती किती गरजेची होती हे संविधानाच्या मुळे आम्हाला कळालं. आमचे हक्क आणि अधिकार संविधानामुळे आम्हाला मिळाले. परंतु आम्ही कितपत या हक्क आणि अधिकारांच्या संदर्भात सजग आहोत हाही एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर हे जे सगळं आहे प्राचीन काळापासून चालत आलेलं, हे काही बहुजन आणि अभिजन हे दोन जे गट आहेत, हे दोन जे वर्ग आहेत, आणि यांच्या दोन गटांमध्ये, वर्गांमध्ये वेळोवेळी त्यावेळी जे काही संघर्ष होत राहिलेले आहेत आणि त्याचमध्ये आम्ही आमचा बहुमूल्य वेळ असा घालवला. आणि आजही आम्ही विकसनशील देश म्हणून जगाच्या पाठीवर आमची ओळख आहे. म्हणजे इतका प्राचीन आपला भारत देश आजही विकसनशील आहे. आणि मग तो कधी विकसित होईल? आपण जर अंतर्गत कुरघड्या करत राहिलो तर आणखीन 100 वर्षच काय, आणखीन 500 वर्ष सुद्धा आम्ही विकसित होणार नाही, ही फार मोठी खंत आहे. आणि म्हणून जर अंतर्गत कलह असतील, जातीजातीमध्ये भांडणं असतील, जातीवाद असेल, धर्मवाद असेल, हे कधीतरी आम्हाला काढून टाकावं लागेल. संपूर्ण मानवता धर्माची जोपर्यंत आम्ही मानवता धर्म स्वीकारणार नाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायव्यवस्था हे जे काही मूल्य आहेत त्यांचे आम्ही पारायण करणार नाही, तोपर्यंत आमचा विकास होणार नाही. हे कुठंतरी आपण याची निर्घाट मनाशी बांधून ठेवली पाहिजे. आणि म्हणून आरंभापासून चालत आलेल्या भारतीय समाजव्यवस्थेचा हा कटू इतिहास आहे मित्र. हा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि इतिहास बदलण्यासाठी, सनातनी विचारसरणीचा बिमोड करण्यासाठी आम्हाला आता पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि म्हणून या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये त्यावेळी बहुजन उद्धारक निर्माण झाले, जन्माला आले. आणि त्यांचं जे काही कल्याणकारी स्वरूपाचं कार्य आहे ती फार महत्त्वाचं ते कार्य होतं. मी ज्यांचा आत्ताच उल्लेख घेतला, क्षुद्रातिशूद्रांचे भले करू पाहणाऱ्या या सगळ्या विचारवंतांमध्ये चार्वाक आहेत, शंभूक आहेत, महात्मा बुद्ध आहेत, सम्राट अशोक आहेत, महात्मा चक्रधर आहेत, संत कबीर आहेत, चोखामेळा, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि कर्तृत्व
अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या परिवर्तनवादी विचारांमुळे बहुजनाला एक आत्मभान बहुजनांच्या मनामध्ये एक आत्मभान जागृत झाला. आणि त्या आत्मभान जागृत होण्यासाठी यांच्या विचारांची जी काही प्रेरणा होती त्यामुळे त्यांना थोडीफार गती मिळत गेली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट कष्टातून भारतीय राज्यघटना जी काही निर्माण झाली त्यामुळे हजारो वर्ष इथला जो काही बहुजन वर्ग आहे तो सामाजिक विकासापासून वंचित राहिलेला जो काही वर्ग आहे त्याला एक वेगळे नवे आत्मभान प्राप्त झाले. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारातून बहुजनांच्या सर्जनशील मानसिकतेची जी काही भूमिका आहे ती भूमिका साकार व्हायला लागली, त्याला एक प्रकारची गती मिळायला लागली. आणि म्हणून आंबेडकरी प्रेरणा म्हणजेच साठोत्तरी साहित्य प्रवाहातील मानवतावादाला चालना देणारी ती प्रेरणा आहे. आणि ते कधी न संपणारं एक ऊर्जा स्रोत आहे हे आपण समजूनच घेतलं पाहिजे. आणि मी मुद्दाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा का उल्लेख आपण वेळोवेळी करतो? कारण त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या कार्य आणि कृतीमध्ये परिवर्तनाचे बीज आहेत. म्हणजे परिवर्तनाची दिशा देण्याचं कार्य त्यांचे विचार करतात. आणि म्हणून त्यांचे विचार समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्या विचारामुळे जे काही साठोत्तरी साहित्य प्रवाह आहेत त्या साहित्य प्रवाहाचा जन्म झाला, त्या साहित्य प्रवाहांची निर्मिती झाली. आणि म्हणून या सगळ्याच साहित्य प्रवाहांचे जे काही प्रेरक आहेत ते म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर आहेत. आणि म्हणून यांच्या साहित्यावर आपल्याला चर्चा करणं, चिंतन करणं महत्त्वाचं वाटतंय. आणि म्हणून जेव्हा मी आता म्हणालो की ग्रामीण साहित्य प्रवाह, दलित साहित्य प्रवाह, आदिवासी साहित्य प्रवाह, स्त्रीवादी साहित्य प्रवाह, जनवादी साहित्य प्रवाह, मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह, ख्रिस्ती मराठी साहित्य प्रवाह, हे जे काही साहित्य प्रवाह निर्माण झालेले आहेत हे सगळे साहित्य प्रवाह आपापल्या ज्या काही जनसमूह आहे, आपला जो काही वर्ग आहे किंवा आपल्यावर जे काही हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांना वाचा फोडण्यासाठी हा साहित्य प्रवाह निर्माण झाले. आणि त्या वर्गातले लोक जेव्हा शिक्षण घेतले, पहिली पिढी म्हणा किंवा फार तर दुसरी पिढी शिक्षण घेतले आणि शिक्षणातून त्यांना जे काही विचार करता येत होते किंवा वेगवेगळ्या पूर्वी घडून गेलेले जे काही विचारवंत आहेत, होऊन गेलेले जे काही विचारवंत आहेत, त्यांनी त्यांच्या प्रतिभेतून साकार झालेले जे काही साहित्य आहे, जे परिवर्तनवादी साहित्य आहे, ते लोकहितवादी साहित्य आहे. तर ह्या प्रकारचं साहित्य थोडक्यात सांगायचं म्हणजे वास्तववादी साहित्य आहे. तर ह्या साहित्य प्रकाराचा त्यांनी अभ्यास केला आणि आपल्या भाषेतून जमेल त्या पद्धतीने व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आज आपण पाहतो दलित साहित्याचा जो काही आवाका आहे, त्याची जी काही व्याप्ती आहे, व्यापकता आहे, ती आज जवळजवळ जगात हे साहित्य पोहोचलेलं आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये हे साहित्य पोहोचलेलं आहे. पहिल्या पिढीतील जे काही लेखक आहेत, म्हणजे आपण पाहतो ना दलित साहित्याचे जो काही वाटचाल आहे, प्रवाह आहे, म्हणजे बाबुराव बागुल असतील, यशवंत मनोहर असतील, नाही का, पहिल्या पिढीतील अनेक लेखक आहेत. आज सुद्धा आपण पाहतो की दलित साहित्याचा प्रवाह एक वेगळ्या पद्धतीने आपली एक वेगळी भूमिका घेऊन तो गतिमान होताना दिसतो. परंतु काही साचलेपणा आला का वगैरे झालं का, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आता म्हणजे काही लिहिण्यासारखंच राहिलेलं नाही का, असे काही वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतील, होऊ द्या. परंतु त्यांची काय भूमिका आहे हे महत्त्वाचं आहे. आजही त्यांच्यात म्हणजे वेगवेगळ्या साहित्य प्रवाहांच्या माध्यमातून लेखन करणाऱ्या लेखकांची भूमिका काय, त्यांचा दृष्टिकोन काय, हे तपासणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सगळेच लेखक तपासून पहा असं मला म्हणायचं नाही. तुम्हाला आवडणारा लेखक तुम्ही तपासून पहा, तुम्हाला आवडणारं जे काय साहित्य आहे ते वाचून पहा, तुम्हाला आवडणारे जे काही विचारधारा आहे त्याचा शोध घेऊन पहा आणि मग ठरवा तुम्ही. आपण काय करतो, आपण अभ्यासच करत नाही किंवा अर्धवट अभ्यास करतो किंवा कोणाचं तरी ऐकतो आणि मग ते पूर्णपणे आपण ऐकत नाही आणि मग जशाल तसं आपण त्या पद्धतीनेच विचार करायला लागतो. परंतु तसं अजिबात आपण विद्यार्थी म्हणून तर बिलकुल करायचंच नाहीये. जोपर्यंत तुम्ही ते संदर्भ शोधून काढणार नाही,
ते मुळातून वाचणार नाही, त्याला आधारभूत असणारे वेगवेगळे संदर्भ तपासून पाहणार नाही, तोपर्यंत तुम्हाला बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून अर्धवट ज्ञानी व्यक्तीपेक्षा ठार निरक्षर असलेली व्यक्ती कधीही परवडते. किंवा शिकलेली माणसं जर वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागले तर त्यांच्यापेक्षा अडाणी माणसं परवडले. म्हणून खंत अशी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, एक वेळी त्यांना म्हणावंच लागलं की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया है. तर मग याचा तपास कोण करावा? आपणच करावा. एक विद्यार्थी म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे अतिशय बारकाईने पाहण्याची गरज आहे. आणि म्हणून एखादी संकल्पना समजून घ्यायची असेल, एखादी विचारधारा समजून घ्यायची असेल, एखादी भूमिका समजून घ्यायची असेल तर त्याशी समरस होणं, त्याशी एकरूप होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने समजून घेणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आपण काय करतो, सगळ्या गोष्टींकडे, सगळ्या बाबींकडे थोडंसं वरवर पाहतो. आणि जेव्हा वरवर पाहतो तिथे मात्र सखोल काहीच होत नाहीये, तिथे मुळासकट काहीच होत नाहीये. आणि म्हणून आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर तिच्या गाभ्यापर्यंत जा, तिच्या मुळापर्यंत जा. आणि मग त्याची पारायण करा, चिंतन करा, मनन करा, म्हणजे सराव करा. आणि मग समजून घ्या. आणि मग वेगळ्या पद्धतीने जेव्हा आपल्यामध्ये आकलन होईल एखादी गोष्ट, आणि त्यानंतर मग आपण त्याच्या संदर्भाने विचार करायला लागतो. आणि विचारातून एका नवनिर्मितीची सुरुवात होत असते. आणि म्हणून अशा पद्धतीने अशी काही सुरुवात झाली पाहिजे की त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळायला पाहिजे किंवा जगण्यासाठी ते लोक प्रेरित झाले पाहिजे. म्हणजे आपण जगाच्या पाठीवर अनेक असे साहित्यिक आहेत की त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचाराने क्रांत्या झालेल्या आहेत. बरोबर आहे. आणि म्हणून ते साहित्य अस्सल असतं. साहित्य म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी जगण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. ते अस्सल प्रकारचं साहित्य, ते वास्तववादी साहित्य असते. ते साहित्यातील जो जिवंतपणा म्हणतो तो त्या पद्धतीचा आहे. म्हणजे जोपर्यंत आम्हाला आमचे प्रश्न आमच्या साहित्याच्या माध्यमातून सोडवता येणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्या साहित्याला आमचं साहित्य म्हणणार नाही. अशी काही भूमिका घेऊन सुरुवातीच्या काळात आदिवासी साहित्य प्रवाहाच्या माध्यमातून काही लेखकांनी, नवनिर्वाचित लेखकांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, लेखन करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आता ही जी काही साहित्याची निर्मिती आहे ती एकूणच मराठी साहित्याचा विचार करत असताना 60 नंतर जे काही नव्या क्रांती पर्वाला सुरुवात झाली, ती सुरुवात अतिशय महत्त्वाची आहे. भारतातील व महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीला, ज्यांच्यामुळे म्हणजे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची पार्श्वभूमी लाभल्यामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतिशील विचारांची पार्श्वभूमी लाभल्यामुळे एकूणच समाजामध्ये नव्या परिवर्तनवादी तत्वप्रणालींचा विकास घडू लागला. दीर्घकाळ वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला पहिल्यांदाच सामाजिक अधिकार मूल्यांचा परिचय होऊ लागला. आता मी म्हणालो की संविधानामुळे आम्हाला हक्क, कर्तव्य आणि अधिकार समजले, परंतु ते अंमलात आले का याचाही शोध घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे अधिकार मूल्य कोणते आहे, तत्वप्रणाली काय आहे, हे आम्हाला पहिल्यांदा जेव्हा कळायला लागलं, म्हणून सामाजिक परिवर्तनातून परंपरा विरुद्ध नवता असा जो संघर्ष सुरू झाला, या संघर्षातून बहुजनांना स्वच्या अस्तित्वाची ओळख पटू लागली. आणि स्वातंत्र्यामुळे शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाला. त्यामुळे अलौकिक अशा सनातनी विचार प्रवाहांना खंडित करण्याचे धाडस बहुजनांच्या मनात पहिल्यांदाच निर्माण झाले. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध कृतिशील संघर्षात्मक प्रतिकार करण्याचा नवा मंत्र मिळाला. शिक्षणामुळे बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात मूलभूत परिवर्तन घडू लागले. ही परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजेच आंबेडकरी विचार प्रेरणेतून पेटलेली धगधगती क्रांती मशाल होय. या क्रांतीला आंबेडकर नावाच्या तेजोमय अशा
ज्ञानसूर्याचा कधी न संपणारा ज्ञानप्रकाश लाभला. आणि म्हणून या ज्ञानप्रकाशाचा प्रभाव जसा असंख्य समाजावर पडला तसाच साठोत्तरी मराठी साहित्यावरही पडला असे आपल्याला ठामपणे सांगता येते. आणि म्हणून हा जो समाज आहे, मी आता ज्याच्याकडे वळणार आहे, तो आहे आदिवासी समाज. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की आदिवासी म्हणजे कोण. आता आपल्या समोर आदिवासी हा शब्द उच्चारल्याबरोबर काय एक चित्र उभं राहील बरं? म्हणजे वेगळंच चित्र उभं राहील ना. एक जंगल आहे, मग तिथं नग्न अर्धनग्न काही लोक आहेत, मग ते वेगवेगळ्या प्रकारचं नृत्य नाट्य करतात, गाणी गातात, नाही का. त्यांचे गोटोल नावाचे एक म्हणजे संस्कार केंद्र आहे. मग दिवसभर श्रम केल्यानंतर श्रम परिहार म्हणून त्या गोटोल संस्कार केंद्रामध्ये जाऊन ते वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातात किंवा नृत्य करतात, किंवा मग अनेक जे काही आपल्या समोर वेगवेगळ्या आदिवासींच्या संदर्भाने जे काही चित्रण उभं राहतं ते अशा जवळपास अशा स्वरूपाचं चित्रण उभं राहतं. आणि दुसरं म्हणजे आम्ही रामायण महाभारताच्या काळापासून पाहतो की या आदिवासींना कोणी काय काय म्हटले. आता त्यांचा मी खरं तर अनुल्लेख बहुतांश करतच नाही, परंतु विद्यार्थ्यांना कळावं म्हणून करावं लागतं. कोणी त्यांना राक्षस ठरवले, कोणी त्यांना दस्यू ठरवले, दास म्हटले, नाही का. कोणी त्यांना नरभक्षक म्हटले, कोणी त्यांना काळे कुट्ट म्हटले, चपट्या नाकाचे म्हटले, कोणी त्याला जंगली म्हटले, कोणी त्यांना वनवासी म्हटले, कोणी हरिजन वगैरे वगैरे असं म्हटले. आणि याच्यातून आणि मग काय होतं, जेव्हा सूर आणि असुर ह्याचा जो संघर्ष होतो, तर असुर म्हणजे कोण, मग राक्षस, राक्षस म्हणजे कोण, मग जंगलात राहणारे, जंगलात कोण राहत होते, मग आदिवासी राहत होते. म्हणजे असं चित्रण का, म्हणजे अशी त्यांची अवहेलना का. आणि ते तर खऱ्या अर्थाने इतके शूरवीर होते मित्र. आता त्या तपशिलात मी जात नाही, मी असं आधीच तुम्हाला सांगितलं. आर्य अनार्य यांचा जर संघर्ष आपण पाहिला आणि आदिवासींची जर भूमिका आपण बघितली, तर मी ठामपणे सांगतो की सर्वार्थाने सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, विकासाच्या पातळीवर, राजकीय पातळीवर, एकूणच देशाचं संवर्धन रक्षण करण्याच्या दृष्टीने हे आदिवासी तुलनेने कितीतरी पटीने समोर आहेत, सगळ्याच समाजापेक्षा बिलकुल समोर. आपण जर बारकाईने अभ्यास केला तर. आणि त्यांचा जो काही प्रतिनिधी आहेत, त्यांचे जे काही महात्मा रावणपासून एकलव्य असतील, शबरी असतील, अनेक जे काही आहेत, आजच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहतो, बिरसा मुंडा असतील, नाही का. तर हे जे काही परिवर्तनवादी विचाराचे लोक आहेत, तर यांचं जे कार्य जर आपण पाहिलं, यांचं कर्तृत्व जर आपण पाहिलं, किंवा त्यांचे विचार जर आपण तपासून बघितले, तर हे अत्यंत सुधारलेले माणसं होते. फक्त त्यांना अन्याय सहन होत नव्हता, म्हणून ते अन्यायाच्या विरोध उभं राहत होते. आता रामायण काय घडलं या तपशिलात मी पडत नाही, पण रामायण घडण्याच्या पाठीमागं अनेक कारणं होती. त्या कारणांपैकी एक शूर्पणखा, जी रावणाची बहीण होती, इथपासून मग ते सुरुवात होतं. आणि म्हणून एखाद्या स्त्रीवर, तीही आदिवासी स्त्रीवर, ह्या व्यवस्थेतल्या जे काही लोक आहे, ज्याला सुधारलेले लोक वगैरे आपण म्हणतो, आर्यांचं प्रतिनिधित्व करणारे, त्यांच्याकडून तिचं नाक कान कापल्या जातं. आणि मग तिथून एका वेगळ्या लढाईला, संघर्षाला सुरुवात होते. आणि मग त्यांना तुम्ही राक्षस ठरवता, हे तपासण्याची गरज आहे. त्यांना तुम्ही नरभक्षक ठरवता, बरोबर आहे. आणि म्हणून त्या वेगवेगळ्या अशा काही चित्रण आपल्या समोर उभं राहतं, ते अतिशय या प्राचीन काळातल्या लोकांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते चुकीचं असं लिहून ठेवलेलं आहे. आजही आपल्या मनात एकलव्यांच्या जेव्हा विषय निघतो, त्यांच्याबद्दल सहानुभूती अनेकांना आहे, पण एकलव्याचं जे काही व्यक्तित्व आहे, त्याच्याकडे जे काही असलेलं सामर्थ्य होतं, त्या सामर्थ्याबद्दल किती लोक बोलतात. एकलव्याचा अंगठा कापला गेला एवढंच आपल्याला माहित आहे, पण इथल्या व्यवस्थेने जेव्हा आमचा अंगठा जाणीवपूर्वक कापून टाकला, याचा अर्थ काय, याचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आदिवासी हे या भूमीवरचे मूळ रहिवासी आहेत, मूळ निवासी आहेत. आणि त्याचा त्यांच्याकडे आपण एका आदर्श दृष्टिकोनातून,
एक सुसंस्कृत आहेत म्हणून या पद्धतीने आपण बघणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण त्यांच्याकडे अशा पद्धतीने पाहू. आता या संदर्भाने जेव्हा आपण आदिवासी समाज या संदर्भाने जेव्हा आपण या मुद्द्याच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो, तर तेव्हा आदी आणि वास हे शब्दाचा ज्या विभागणी आपण करतो, तर आदी म्हणजे आदी आणि वासी या दोन शब्दापासून बनलेला जो आदिवासी शब्द आहे तो मूळचा, पूर्वीचा, आधीपासूनचा असं त्याचा अर्थ निघतो. वासी म्हणजे वास करणारा, राहणारा, निवासी असं त्याचा अर्थ होतो. आणि यांना आपण काही आदिवासींना आदिम किंवा मूल निवासी असे संबोधले जाते. तर मग या आदिवासी या संज्ञेच्या संदर्भात भारतीय आणि पाश्चात्य अभ्यासकांनी वेगवेगळे असे नामोल्लेख केल्याचं जाणवते. त्यामध्ये पाश्चात्य अभ्यासकांनी ऑबेरिजिनल किंवा ऑबेरिजिन्स अगदी मूळचे रहिवासी असे संबोधतात. तर जे काही समाजशास्त्रज्ञ आहेत सो क्वालिटेटेड ऑबेरिजिनस असंही मानतात, म्हणजे तथाकथित मूळचे रहिवासी. आणि मग काहींनी धुर्वे नावाचे आपले समाजशास्त्रज्ञ आहेत भारतीय, त्यांनी बॅकवर्ड हिंदूज असेही म्हटलेले आहे, म्हणजे मागासलेले हिंदू मानलेले आहेत. तर आदिवासींचे जे काही कैवारी म्हटलं जातं, पूज्य ठक्कर बाप्पा, त्यांनी त्यांना मूळ निवासी असं म्हटलेलं आहे. किंवा आदिवासी हा जो काही इंग्रजीतील मध्ये अबॅरिजिनिस असा जो काही शब्द आहे म्हणजे आदिवासींसाठी, तोही शब्द आपल्याला पाहावा लागेल. किंवा सॅवेज म्हणजे मागासलेले किंवा रानटी लोक यापासूनही हा शब्द वापरला गेला. किंवा आदिवासी ही जी काही व्यापक संकल्पना आहे, ही व्यापक संकल्पना 1930च्या सुमारास जयपाल सिंह यांनी छोटा नागपूर म्हणजे झारखंडमध्ये पहिल्यांदा प्रचलनात आणली यांनी. जयपाल सिंह हे भारतीय घटना समितीचे एक सदस्य होते. आणि म्हणून आता ही जी संकल्पना आहे ती आता बहुरूढ झालेली आहे. आपण हिंदीमध्ये किंवा भारतातल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये आदिवासी साहित्य असंच आपण म्हणतो. मराठीमध्ये सुद्धा आदिवासी साहित्य ही संकल्पना रूढ झाली. केवळ आदिवासी साहित्यच नाही, तर आदिवासी समाज, आदिवासी संस्कृती, आदिवासींचे प्रश्न, आदिवासींचं आरक्षण, आदिवासींचा संघर्ष, आदिवासींच्या चळवळी, हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या आदिवासी साहित्य च्या अनुषंगाने किंवा हे जे काही संकल्पना निर्माण झालेली आहे या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण अशा पद्धतीने आता उल्लेख करतो आणि हा शब्द आपण स्वीकारलेला आहे. तर मग हा जो वर्ग आहे तर तो जंगलात का गेला, म्हणजे जंगलात का वास्तव्य करतो, याही संदर्भाने आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण इथे आर्य आणि अनार्यांमध्ये जेव्हा संघर्ष झाला तेव्हा काही लोक आर्यांना शरण गेले आणि मग ते गावकुसाबाहेर जीवन जगायला लागले. आणि काही लोक शरण न जाता त्यांनी जंगलाचा आश्रय घेतला आणि मग ते तिथंच राहायला लागले. आणि ते म्हणजे आदिवासी आपण त्याला असं ठरवतो. भारतातल्या विविध प्रदेशांमध्ये, विविध भागांमध्ये आदिवासींचं वास्तव्य आहे. जवळपास 461 आदिवासींच्या जमाती आहेत आणि अनेक बोलीभाषा आहेत. अनेक त्यांच्या बोली जरी असल्या तरी त्यांना लिपी अभावी त्या भाषा कशी तरी आज म्हणजे मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. परंतु त्या भाषाही आता मोठ्या प्रमाणावर त्या भाषांचं ऱ्हास होत चाललेल्या आहेत. त्या भाषा हस्तंगत होत चाललेल्या आहेत. या संदर्भाने भारतातले एक सुप्रसिद्ध भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण नावाच्या या ग्रंथामध्ये किंवा हे जे प्रकल्प त्यांनी हाती घेतला त्या वेगवेगळ्या प्रांतीय भाषांमध्ये हे ग्रंथ प्रकाशित झाले. महाराष्ट्रामध्ये भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण अरुण जाखडे यांनी हा ग्रंथ संपादित केला. तो विद्यार्थ्यांनी आवर्जून बघावा. त्यामध्ये आदिवासी भाषांच्या संदर्भाने फार महत्त्वपूर्ण चर्चा केलेली आहे. एकूणच मराठी भाषांच्या संदर्भाने चर्चा केलेली आहे. तर मग आदिवासी भाषांचं ज्या काही बोलीभाषा आहेत त्यांचं महत्त्व काय आहे, आज ज्या आदिवासी बोलीभाषा किंवा एकूणच बोलीभाषा वेगाने तो मृत होत चाललेल्या आहेत याची कारणं काय आहेत या संदर्भाने फार महत्त्वाची चर्चा संबंधित ग्रंथामध्ये केलेली आहे. इच्छुकांनी किंवा जिज्ञासू विद्यार्थ्यांनी असे ग्रंथ आवर्जून मिळवावेत आणि वाचन करावेत.